यात खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराविषयी परखड मत व्यक्त केलेलं आहे। आपण वारकरी संप्रदायाला मानणार असल्याचं सांगतानाच कधी कधी मांसाहार करत असल्यानं माळ घातली नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। खाल्लं तरी माझ्या पांडुरंगाला चालतं असं सुळे म्हटल्यात। मात्र यावरून आता राजकारण सुरू झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे। रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही। आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा। दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला जो है अपना जन्म काय जैसा है अपना है। कुणाला आपण कुणाला मिंदे नाही। जो है डंके की चोट पे दिल खोल के करो। जो खाते खाते एकदा तर कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल, खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय का पाप केलं का काय? आणि ओपन खाते मी, त्यामुळे फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा, बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला। वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे ना माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने। माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सडकून टीका केली आहे। पिढ्यानपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जोपासणाऱ्या आमच्या वारकऱ्यांचा जो आराध्य दैवत आहे त्या पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो हे बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे। अहो, तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नाही तर किमान अपमान तरी करू नका। पण असं आहे, मौलाना शरद पवारांच्या मुलीकडनं दुसरी काय अपेक्षा करणार?